काल परवा आपल्या भारतीय जवानांनी जे काश्मीरवर भ्याड हल्ला झाला होता त्यांच्या अतिरेक्यांना कंठस्थानी पाठवलेलं आहे। कुठेतरी त्या आपल्या भारतीय सैन्यांचा अभिमान बाळगण्यासाठी त्यांच्याबद्दल गौरव उच्चार त्यांच्याकडून अपेक्षित होते, परंतु त्या सैनिकांनी काय आमच्यावर मेहरबानी केली का असं वक्तव्य माजी खासदार राजन विचारे यांनी केलेलं आहे। त्याचा निषेध करण्यासाठी इकडे आम्ही आलेलो आहोत। तुम्ही बघतायत की आज आपले भारतातील सैन्याचे जे जवान आहेत ते आपल्या जीवावर उदार होऊन देशाची सीमा रक्षणासाठी 24 तास उभे असतात, परंतु त्यांना कुठेतरी असं वक्तव्य करून त्यांचं मनोधैर्य खाली करण्याचं काम हे राजन विचारेंनी केलेलं आहे। माझ्या मते लोकसभेला जो त्यांचा पराभव झाला, विधानसभेला जो पराभव झाला, त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचं मानसिक संतुलन हे ढासळत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळेच अशा प्रकारचं एक खालच्या पातळीचं वक्तव्य त्यांनी काल भारतीय सैनिकांच्या बाबतीत केलेलं आहे। त्याचा निषेध आम्ही इकडे व्यक्त करण्यासाठी आलेलो होतो आणि असंच जर मानसिक संतुलन त्यांचं बिघडत राहिलं तर ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक बेड आम्ही राखीव ठेवलेला आहे, जेणेकरून कधी याची गरज जर त्यांना भासली तर ह्याचा संपूर्ण त्यांचा तज्ञांचा जो खर्च असेल तो पूर्ण युवासेना उचलणार आहे। ह्या उद्देशाने आम्ही आज इकडे जमा झालेलो होतो। इकडे त्यांच्या पक्षप्रमुखांनी काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली। त्या मुलाखतीमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की अतिरेकी पकडले जात आहेत, मग त्या अतिरेकी मारल्यानंतर त्यांच्याच नेत्यांकडून अशा प्रकारची वक्तव्य नाही, माझ्या मते त्यांचे पक्षप्रमुख हे स्वतःचे विचार मांडतच नाही आहेत। काँग्रेस जसं बोलेल तसं ते बोलतात। काँग्रेसने जर बोललं की बाबा अतिरेके कधी पकडणार तर ह्यांचा सकाळी भोंगा उठतो आणि ते बोलतात की अतिरेके कधी पकडणार। मग काँग्रेसने जर विचारलं की बाबा अतिरेके का म्हणजे सैनिकांनी काय हे केलंय का, तर त्यांचाच धागा धरून त्यांचे पक्षप्रमुख आणि त्यांचे उभाट्याचे कार्यकर्ते बोलणार की बाबा तुम्ही काय आमच्यावर मेहरबानी केली का। त्यांचं विचारधारा संपलेली आहे। कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या कुबड्या घेऊन त्यांचं राजकारण चालू आहे, परंतु मला त्यांना एकच सांगायचं आहे की राजकारण खेळण्यासाठी बरेचसे मुद्दे हे आहेत। तुम्हाला जर प्रकाश ज्योतातच जर यायचं आहे तर तुम्ही जनतेचे जे प्रश्न आहेत ते घेऊन तुम्ही या। उगीच जे खऱ्या अर्थाने आपले प्राणाची बाजी लावून देशाचं संरक्षण जे करतायत आपले सैन्य त्यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका आणि तुमचं मानसिक संतुलन बिघडू देऊ नका। ह्या उद्देशाने आज आम्ही इकडे आलेलो आहोत।